नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 26 एप्रिल 2023. आजपासून शेतकऱ्याला एक अंदाज देणार आहे, कारण की तातडीचा अंदाज आहे. कारण की आज 26 एप्रिलला राज्यामध्ये सांगायचं झालं तर पाऊस येणार आहे. तो पाऊसमध्ये संभाजीनगर जिल्हा, त्याच्यानंतर जालना जिल्हा, त्याच्यानंतर नगर जिल्हा, त्याच्यानंतर लातूर जिल्हा, बीड जिल्हा, त्याच्यानंतर नांदेड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी, त्याच्यानंतर हिंगोली, यवतमाळ, अकोला, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, अमरावती, बुलढाणा जिल्हा, तुरळक ठिकाणी आज म्हणजे बऱ्याच ठिकाणी ह्या जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस येणार आहे म्हणून अंदाज लक्षात द्या. आणि ज्या ठिकाणी पाऊस नाही पडला ना त्या ठिकाणी काय होईल, रात्रीच्याला असं खूप जोरात वारं येईल म्हणून हे अंदाज लक्षात द्या. आणि कुठेतरी तुरळक असे थेंब येतील म्हणून हे अंदाज लक्षात. हा पाऊस सर्वदूर पडणार नाही, कारण की हा अवकाळी पाऊस असतो, सर्वदूर पडत नसतो म्हणून हे अंदाज लक्षात येतात. या पावसामध्ये वाऱ्याचं प्रमाण जास्त आहे म्हणून हे देखील सर्वांनी लक्षात येतं. पण राज्यामध्ये आज आहे 26 एप्रिलला, उद्या 27 एप्रिलला मात्र तो पाऊस काय होईल, लगेच पुन्हा राज्यामध्ये कर्नाटक आणि आंध्र प्रदेश त्या राज्यात पडणार असल्यामुळे त्याच्यामुळे काय होईल, त्याच्या सीमालगत म्हणजे कोल्हापूर जिल्हा, सांगली जिल्हा, सांगली जिल्हा, धाराशिव, लातूर, त्याच्यानंतर नांदेड जिल्हा, त्याच्यानंतर यवतमाळ ह्या म्हणजे भागाकडे परत उद्याच्याला 27 तारखेला पुन्हा पाऊस सुरू होईल. पण तो पाऊस म्हणजे जास्त सर्वदूर पडणार नाही, फक्त अवकाळी स्वरूपात असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात. पण त्या राज्यातल्या सर्व शेतकऱ्याचा कांदा काढणी चालू आहे. तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की ज्यांचा कांदा काढणी, तुम्ही काय करा, कांदा हळद वाळू घातलेली, सगळ्यांनी हळद शिजविलेली, त्यांना सांगू इच्छितो तुम्ही काय करा, 2 मे 2025 पर्यंत तुम्ही काय करा, तुम्ही तुमच्या हळद झाकण्याची तयारी ठेवा. कारण की राज्यामध्ये 3 मे पासून तर 3, 4, 5, 6, 7 मे पर्यंत राज्यात परत जरा चांगलं खराब वातावरण आहे, याच्यापेक्षा जास्त खराब वातावरण होणार आहे. वारं, अवकाळी पावसाची शक्यता आहे म्हणून अंदाज लागायचा. म्हणजे राज्यामध्ये 3 मे ते 6 मेच्या दरम्यान परत अवकाळीचं सावट आहे म्हणून हे लक्षात येतं. पण राज्यात मात्र आता आणखीन 2 दिवस म्हणजे 26-27 तारखेला, 26-27 देखील वातावरण, 26, 27 आणि 28 आणखीन 3 दिवस मात्र तुम्हाला सांगतो कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या भागात, तेलंगणाकडे पाऊस पडणार आहे. त्याच्यामुळे काय झालं, त्या अवकाळीमुळे काय होणार आहे की म्हणजे इकडं सांगायचं तर सीमालगत कोणते धर्माबाद, त्याच्यानंतर नांदेड जिल्ह्याचे कंधार तालुका, त्याच्यानंतर इकडं अक्कलकोट, त्याच्यानंतर लातूर जिल्ह्यामध्ये तिकडून औसा उमरग्याचा भाग, त्याच्यानंतर इकडं जत, उमदी, त्याच्यानंतर कोल्हापूर, सांगली, राधानगरी या भागाकडे म्हणतं हे 2-3 दिवस आणखीन अवकाळीचे सत्र चालूच राहील म्हणून हे अंदाज लक्षात. पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की 2 मे पर्यंत तुम्ही काय करा, तुम्ही तुमचा कांदा काढून झाकून ठेवा. कारण की 3 मे पासून जरा वातावरण जरा चांगलाच खराब बदल होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात आहे. हे आज मात्र राज्यामध्ये रात्रीच्या सर्वांनी काळजी घ्यायची, कारण की आज रात्री वारं खूप सुटणार आहे. म्हणजे रात्रीला वारं सुटणार आहे, जिथं पाऊस नाही पडला तिथे नुसतं वारं येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. अचानक वातावरण तर लगेच 1 मेची दिलं जाईल. धन्यवाद.